काकूने समरच्या आरोग्याशी खेळ केलाय हे आता उघडकीस येणार आहे। आनंद आणि निकिताच्या हुशारीमुळे समरला डॉक्टरांकडे नेण्यात यश आलं आणि डॉक्टरांनी जो खुलासा केला त्यानंतर समरला कळलं की स्वानंदी सुरुवातीपासून बरोबर होती। तिने जे सांगितलं होतं ते खरं होतं आणि आपण किती मोठी चूक करत होतो हे आता त्याच्या लक्षात आलं। पण स्वानंदी तिथेच थांबली नाही। तिने समर समोर काकूंचं खरं रूप उघड करायचं ठरवलं। काकूंनी केलेल्या घाणेरड्या कारस्थानांचा पुरावा म्हणून तिने त्या औषधांचा डबा त्याला दाखवला। समरचे डोळे उघडले आणि त्याला कळलं की काकूंनी त्याच्याशी किती मोठा विश्वासघात केलाय। ऑफिस मध्ये समर खूपच अस्वस्थ दिसत होता। आनंदने हे लक्षात घेतलं आणि त्याला सांत्वन करायचा प्रयत्न केला। आनंद म्हणाला, अरे आत्ताची मीटिंग छान झाली ना, आपल्याला काही प्रॉब्लेम नाही, एक एक करत पुढच्या मीटिंग्स पण व्यवस्थित होतील, तू इतका टेन्शन का घेतोयस? पण समर चिंतेत होता। तो म्हणाला, आधीच्या अनेक डील्स कॅन्सल झाल्या, लोक आपल्याबद्दल काय विचार करतील याचीच मला काळजी आहे। आनंद त्याला समजावायचा प्रयत्न करत होता, पण त्याच्या लक्षात आलं की समर काहीतरी लपवत आहे। त्याला वाटलं की समर आणि स्वानंदी यांच्यात काहीतरी झालं असेल। त्याने ठरवलं की स्वानंदीला फोन करून विचारावं। आनंदने स्वानंदीला कॉल केला आणि विचारलं, तुमच्या दोघांमध्ये भांडण झालं का? समर इतका अस्वस्थ का दिसतोय? स्वानंदीने सांगितलं, भांडण नाही, पण एक घटना घडली। तिने त्याला सांगितलं की प्रेस कॉन्फरन्स साठी लोकांना बोलावलं होतं तेव्हा रूम लॉक झाली होती आणि समर खूपच हायपर झाला होता, त्यामुळे तो तिच्यावर चिडला होता। हे ऐकून आनंदला कळलं की काहीतरी गंभीर आहे। तो म्हणाला, तुझ्या लक्षात आलंय का हे कारस्थान कोणी केलं असेल? स्वानंदी म्हणाली, मला कळतंय, प्रेस कॉन्फरन्सचा माणूस बोलावला होता म्हणजे अंशुनेच काहीतरी केलं असेल। आनंद म्हणाला, तुझ्या लक्षात येतंय का आजी गेल्यानंतर काकू किती खालच्या पातळीवर गेलीयत? आता आपण गप्प बसणार नाही। आनंदने स्वानंदीला आपला प्लॅन सांगितला आणि ती तिच्या ऑफिस मधून निघायला तयार झाली। तोपर्यंत समरची मीटिंग व्यवस्थित झाली। सगळे त्याचं कौतुक करू लागले। निकिता सुद्धा आली होती आणि समरला कॉन्ट्रॅक्ट मिळाला। सगळे त्याचं अभिनंदन करत होते। समरने सगळं क्रेडिट आनंदला दिलं। तो म्हणाला, या सगळ्याचं क्रेडिट फक्त आनंदला जातं, तो माझा उजवा हात आहे, त्याच्याशिवाय मी अपूर्ण आहे। डील कंप्लीट झाली, पण आनंद आणि निकिताला वाटलं की काहीतरी गडबड आहे। डील मिळूनही समर अस्वस्थ होता। निकिता म्हणाली, तुला इतका घाम का आलाय? काय झालंय? समर काहीतरी लपवायचा प्रयत्न करत होता, पण दोघांनीही ऐकलं नाही। त्यांनी त्याला लगेच डॉक्टरांकडे नेलं। डॉक्टरांनी तपासणी केली आणि म्हणाले, हे साधं चक्कर नाहीये, तुमचा बीपी खूप वाढलाय, जवळजवळ डबल झालाय, लगेच काहीतरी करायला हवं। आनंद आणि निकी त्याला वाटलं होतं की हे सगळं स्वानंदीमुळे झालंय आणि त्याने तिच्यावरच चिडायला सुरुवात केली होती। हे सगळं ऐकल्यावर आनंदच्या मनात काहीतरी शंका येऊ लागली। त्याला वाटलं की यामागे कोणाचा तरी हात आहे। तो स्वानंदीला म्हणाला, वहिनी, तुझ्या लक्षात येतंय का हे कारस्थान नक्की कोणी केलं असेल? स्वानंदी थोडा विचार करून म्हणाली, मला कळतंय दादा, प्रेस कॉन्फरन्सचा माणूस बोलवला होता म्हणजे अंशुनेच काहीतरी केलं असेल, तिच्याशिवाय कोणाला याचा फायदा होणार? आनंदने गंभीरपणे सांगितलं, तुझ्या लक्षात येतंय का किती मोठा प्रकार आहे हा? आजी गेल्यानंतर काकू किती खालच्या पातळीवर गेलीयत, समरच्या जीवावरच उठलीयत। आता आपण गप्प बसून चालणार नाही। स्वानंदी घाबरून विचारली, पण दादा आता नक्की काय करायचं आहे? आनंद म्हणाला, सांगतो तुला सगळं। आनंदने स्वानंदीला आपला संपूर्ण प्लॅन विस्ताराने समजावून सांगितला। काय करायचं, कधी करायचं, कसं करायचं, सगळं नीट समजावून दिलं। स्वानंदी तिच्या ऑफिस मधून थोड्या वेळात निघायला तयार झाली। तोपर्यंत आनंदला इतकी कल्पना नव्हती की समरची प्रकृती किती बिघडली आहे। त्याला फक्त असं वाटलं होतं की समर थोडा डिस्टर्ब आहे आणि त्याला या सगळ्या तणावातून बाहेर काढण्यासाठी स्वानंदीला बोलावायला हवं। पण त्याआधी समरची महत्वाची मीटिंग होती। ती मीटिंग अगदी व्यवस्थित पार पडली। मीटिंग संपल्यावर सगळे क्लायंट समरचं खूप कौतुक करू लागले। सगळेजण त्याच्याकडे येऊन त्याचं अभिनंदन करत होते। निकिता सुद्धा तिथे आली होती आणि तिने समरचं कौतुक केलं। सॅमरला तो महत्वाचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला होता। सगळे त्याच्याभोवती गोळा होऊन त्याचं खूप कौतुक करत होते, पण समरने सगळं क्रेडिट आनंदला दिलं। तो खूप भावनिक होऊन म्हणाला, या सगळ्याचं क्रेडिट फक्त आणि फक्त माझा मित्र आनंदला जातं, तो माझा उजवा हात आहे। काहीही झालं तरी मी त्याच्याशिवाय काहीच नाही, त्याच्याशिवाय मी कोणतीही डील करू शकत नाही, त्याच्याशिवाय मी अपूर्ण आहे। डील कंप्लीट झाली होती आणि सगळे खुश होते, पण आनंद आणि निकिताला काहीतरी गडबड वाटत होती। समरचे सच्चे मित्र असल्यामुळे त्यांच्या लक्षात
आलं की डील मिळूनही, इतकं मोठं यश मिळूनही समर अस्वस्थ आहे. त्याच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता. काहीतरी त्याला खाऊन टाकत होतं. आनंद त्याच्याजवळ गेला आणि म्हणाला, समर, एक मिनिट, काय झालंय? तू ठीक आहेस ना? निकिता सुद्धा चिंतेने म्हणाली, काय रे, तुला इतका घाम का आलाय? नक्की काय झालंय? तू काहीच बोलत का नाहीयेस? समर टाळाटाळ करत म्हणाला, काही नाही यार, थोडं गरगरत आहे, काही विशेष नाही. पण दोघांनीही त्याचं म्हणणं ऐकलं नाही. ते म्हणाले, नाही, काहीतरी गडबड आहे. तू आमच्यापासून सत्य लपवू नकोस. आम्ही तुझे मित्र आहोत. काहीही झालं तरी आत्ताच्या आत्ता तू डॉक्टरांकडे चल. समर नकार देत होता, पण आनंद आणि निकिताने कोणत्याही प्रकारे ऐकलं नाही आणि त्याला लगेच डॉक्टरांकडे घेऊन गेले. डॉक्टरांनी समरची तपासणी केली आणि गंभीरपणे म्हणाले, हे साधं चक्कर नाहीये, याचा बीपी खूप वाढलाय, जवळजवळ डबल झालाय, लगेच काहीतरी करायला हवं. हे ऐकून आनंद आणि निकिता घाबरले. डॉक्टरांनी पुढे सांगितलं की समरचा बीपी खालचा लो आणि वरचा हाय असा विचित्र प्रकार झालाय. सामान्यपणे 80 आणि 120 असायला हवं, पण आता 65 आणि 145 इतका बीपी आहे. हे खूपच धोकादायक आहे. डॉक्टर म्हणाले, मला वाटतं तुम्हाला खूप स्ट्रेस आहे किंवा तुम्ही काहीतरी लपवताय. तुम्ही काही वेगळ्या गोळ्या घेताय का? कोणती औषधं घेताय? समर लगेच म्हणाला, नाही, असं काही नाहीये. त्याला वाटलं की हे सगळं मुद्दामच त्याच्या गोळ्या बंद करण्यासाठी केलं जातंय. तो चिडून म्हणाला, काय केलं तुम्ही? मुद्दाम स्वानंदी मॅडमचं ऐकून करू नका. आनंद लगेच म्हणाला, नाही रे, आम्हाला स्वानंदीने काही सांगितलेलं नाहीये. तू काय बोलतोयस? कशाबद्दल बोलतोयस? समर संतापून म्हणाला, त्या माझ्या गोळ्या बंद करायला निघालेत आणि डॉक्टर पण तेच सांगताय. आनंद शांतपणे म्हणाला, बघ, एक काम करूया, आपण स्वानंदीला इकडे बोलवून घेऊया, ती येईल तर सगळं स्पष्ट होईल. समर नको नको म्हणत होता, पण आनंदने कोणत्याही प्रकारे ऐकलं नाही. त्याने लगेच स्वानंदीला कॉल केला. हॅलो स्वानंदी वहिनी, ताबडतोब जशा असाल तशा इकडे निघून या. स्वानंदी घाबरून म्हणाली, काय झालं दादा? आनंद म्हणाला, काही नाही, तुम्ही लवकर या, समरची तब्येत डाऊन झालीये. स्वानंदीला मोठा धक्का बसला. ती घाबरून म्हणाली, तुम्ही माझ्यापासून काही लपवताय का? काय झालंय नक्की? आनंद म्हणाला, काही नाही वहिनी, पण एक काम करा, तुम्ही समरच्या गोळ्यांचा बॉक्स घेऊन यायला जमेल का? स्वानंदी घाबरून म्हणाली, काय झालं त्यांना? परत काही झालं का? त्यांना गोळ्या हव्यात का? आनंद म्हणाला, नाही वहिनी, आम्ही डॉक्टरांकडे आलोय. त्याचा बीपी खूप हाय झालाय. डॉक्टर म्हणताय की स्ट्रेस तर आहेच, पण स्ट्रेसच्या बरोबर काहीतरी चुकीचं घडतंय. चुकीची औषधं असू शकतात. मला वाटतंय औषधांच्या बाबतीत काहीतरी घोळ आहे. आनंदला स्वानंदीने आधीच सगळं सांगितलं होतं, त्यामुळे त्याने हा प्लॅन आखला होता. स्वानंदी लगेच औषधं घेऊन डॉक्टरांकडे पोहोचली. तिने सगळी औषधं डॉक्टरांच्या हवाली केली. समर हे पाहून चांगलाच चिडला. तो म्हणाला, काय गरज आहे तुला हे सगळं करण्याची? का तिला बोलावलं? डॉक्टर म्हणाले, बघा, कसलीही रिस्क घेऊ नका, तुमची बायको आल्यावर बोलूया. आनंद समरला शांतपणे म्हणाला, तू आमच्यावर दमदाटी करू शकशील, पण डॉक्टर जे सांगतात ते नीट ऐकलंस तर तुझ्या लक्षात येईल की आतापर्यंत तू तुझ्या शरीराची किती वाट लावलीयस. डॉक्टरांनी आनंदला विचारलं, तुम्ही त्यांना बोलावलंत सगळी औषधं घेऊन? आनंद आणि निकिता म्हणाले, हो डॉक्टर, थोड्याच वेळात त्या पोहोचतील. तोपर्यंत स्वानंदी पोहोचली होती. डॉक्टरांनी औषधांचा बॉक्स हातात घेतला आणि एक एक करत औषधं तपासायला सुरुवात केली. त्यांनी विचारलं, ही औषधं वर्षानुवर्ष घेताय का? समर म्हणाला, हो डॉक्टर, मला काही होत नाही, मला जरा काही झालं की मी औषध घेतो, मग मला बरं वाटतं. स्वानंदी म्हणाली, तेच तर करायचं नाहीये, तुम्हाला औषधच घ्यायची नाहीयेत. डॉक्टर गंभीरपणे म्हणाले, बरोबर बोलताय त्या, या औषधांनीच तुमचं सगळं खच्चीकरण झालंय. शरीराची आतून जी हालचाल झालीये ती या औषधांमुळे. औषध एका मर्यादेपर्यंत चांगलं, पण त्यानंतर ते विषच बनतं. डॉक्टरांनी एक एक करत सगळी औषधं समजावून सांगायला सुरुवात केली. ते म्हणाले, इतके दिवस तुम्ही शरीराची जी हेळसांड करताय ती अजिबात करू नका. ही औषधच तुमच्या शरीराला कमकुवत बनवताय. ही औषधं बंद करा. तुमच्या बायकोचं म्हणणं अगदी बरोबर आहे. समर म्हणाला, पण ही औषधं कोणी घ्यायला सांगितली? डॉक्टर म्हणाले, कोणी सांगितली? समर म्हणाला, नाही, काहीतरी गडबड आहे. डॉक्टर अशी इतकी हेवी डोस कधीच देत नाहीत, हे चुकीचं आहे. त्यांना गोळ्या हव्यात का? आनंद स्पष्ट करतो, नाही, गोळ्या त्यांना नाहीत हव्या. आम्ही डॉक्टरांकडे आहोत. समरचा बीपी खूपच वाढलाय. डॉक्टर म्हणतात की स्ट्रेस तर एक कारण आहेच, पण त्याबरोबर काहीतरी चुकीचं घडतंय. चुकीची औषधं असू शकतात किंवा काहीतरी गडबड आहे. मला वाटतं औषधांच्या बाबतीत काहीतरी घोळ आहे. खरं तर स्वानंदीने आधीच आनंदला सगळं सांगितलं होतं, त्यामुळे आनंदनं हा प्लॅन आखला होता
होता की औषधं डॉक्टरांना दाखवायची आणि सत्य समोर आणायचं. थोड्याच वेळात स्वानंदी औषधं घेऊन डॉक्टरांकडे पोहोचली. तिला पाहताच समर चांगलाच चिडला. तो रागानं म्हणाला, काय गरज होती तुला हे सगळं करण्याची? का तिला बोलवलंस? मी ठीक आहे. डॉक्टर शांतपणे म्हणाले, बघा समर, कुठलीही रिस्क घेऊ नका. तुमची बायको आली आहे, आता आपण नीट बोलूया. आनंद समरला टोकून म्हणाला, ऐक, तू आमच्यावर किती मर्जी दमदाटी कर, पण डॉक्टर जे सांगतात ते नीट ऐक. तुला कळेल की आतापर्यंत तू तुझ्या शरीराची किती वाट लावलीयस. डॉक्टरांनी आनंद आणि निकिताला विचारलं, तुम्ही त्यांना बोलवलं सगळी औषधं घेऊन? ते म्हणाले, हो डॉक्टर, थोड्याच वेळात येतील. तोपर्यंत स्वानंदी आधीच पोहोचली होती. तिनं सगळी औषधं डॉक्टरांच्या हातात दिली. डॉक्टरांनी औषधांचा बॉक्स घेतला आणि एक एक करत सगळ्या गोळ्या तपासायला सुरुवात केली. त्यांनी समरला विचारलं, ही औषधं वर्षानुवर्ष घेताय का? समर म्हणाला, हो डॉक्टर, मला काही होत नाही. जेव्हा जरा काही वाटतं, अस्वस्थ वाटतं, तेव्हा मी औषध घेतो आणि मला बरं वाटतं. त्यामुळे मी नियमित घेतो. स्वानंदी लगेच म्हणाली, तेच तर करायचं नाही. तुम्हाला औषधच घ्यायची नाहीयेत. मी किती वेळा सांगितलं? डॉक्टर गंभीरपणे म्हणाले, अगदी बरोबर बोलतीये त्या. या औषधांनीच तुमचं सगळं खच्चीकरण झालंय. शरीराची आतून जी खराबी झालीये ती या औषधांमुळे. औषध एका मर्यादेपर्यंत चांगलं, पण त्यानंतर ते विषच बनतं. तुम्ही इतके दिवस शरीराची जी हेळसांड करताय ती अजिबात करू नका. ही औषधच तुमच्या शरीराला कमकुवत बनवताय. ही औषधं बंद करा. तुमच्या बायकोचं म्हणणं अगदी बरोबर आहे. समर अचानक विचारू लागला, पण डॉक्टर, ही औषधं कोणी घ्यायला सांगितली? मला कोणी दिली? डॉक्टर म्हणाले, कोणी सांगितली तुम्हाला? समर म्हणाला, घरातल्या एका व्यक्तीनं दिली. पण आता मला वाटतंय काहीतरी गडबड आहे. डॉक्टर कधीच इतकी हेवी डोस देत नाहीत. हे चुकीचं आहे. डॉक्टरांनी औषधांचं नाव वाचून सांगितलं, हे बघा, ही औषधं तुमच्यासाठी अजिबात योग्य नाहीत. तुमच्या स्थितीत हे घेतलं तर बीपी वाढणार, शरीर कमकुवत होणार. कोणी तुम्हाला हे दिलं ते माहित नाही, पण हे अगदी चुकीचं आहे. मला काहीच होत नाही यामुळे. जेव्हा जेव्हा मला थोडं अस्वस्थ वाटतं तेव्हा मी औषध घेतो आणि लगेच बरं वाटायला लागतं. त्यामुळे मी सतत घेत असतो. त्याच्या या बोलण्यावरून स्पष्ट होतं की त्याला औषधांच्या दुष्परिणामांची अजिबात कल्पना होती. स्वानंदी लगेच मध्येच उडी मारत म्हणाली, तेच तर करायचं नाही. मी किती वेळा सांगितलं तुम्हाला. मुळातच तुम्हाला औषधच घ्यायची नाहीयेत, पण तुम्ही माझं ऐकलंच नाही. तिच्या आवाजात निराशा आणि चिंता दोन्ही होती. डॉक्टरांनी स्वानंदीच्या बाजूने होकारार्थी मान हलवत सांगितलं, अगदी बरोबर बोलतीये त्या. तुमच्या बायकोचं म्हणणं 100% खरं आहे. या औषधांनीच तुमचं सगळं खच्चीकरण झालंय. तुमच्या शरीराची आतून जी खराबी झालीये, जी कमजोरी आलीये, ती सगळी या औषधांमुळे झालीये. डॉक्टरांनी थांबून समरकडे बघत पुढे सांगितलं, औषध एका मर्यादेपर्यंत, एका लिमिट पर्यंत चांगलं असतं, पण त्यानंतर ते विषच बनतं. तुमच्या बाबतीत तुम्ही ती लिमिट खूप आधीच ओलांडली आहे. डॉक्टरांनी आता एक एक करत सगळी औषधं हातात घेऊन समजावून सांगायला सुरुवात केली. प्रत्येक गोळीचा डोस, त्याचे साईड इफेक्ट्स आणि ती किती काळ घ्यायची असते हे सगळं त्यांनी तपशीलवार सांगितलं. समर शांतपणे ऐकत होता, पण त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते. त्यांनी स्पष्ट केलं, बघा, इतके दिवस तुम्ही आपल्या शरीराची जी हेळसांड करताय, जी दुर्लक्ष करताय, ती आता अजिबात करू नका. ही औषधच तुमच्या शरीराला कमकुवत बनवताय. तुमचा बीपी इतका वाढला आहे, तुमची तब्येत बिघडली आहे, याला कारण हीच औषधं आहे. ही औषधं तुम्ही आत्ताच्या आत्ता बंद करा. तुमच्या बायकोचं म्हणणं अगदी बरोबर आहे आणि तुम्ही त्यांचं ऐकायला हवं होतं. समर अचानक गोंधळून विचारू लागला, पण डॉक्टर, ही औषधं मला कोणी घ्यायला सांगितली होती? कोणी दिली होती? डॉक्टर थोडे आश्चर्याने म्हणाले, कोणी सांगितली तुम्हाला? कोणत्या डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केली? समर घाबरत म्हणाला, नाही नाही, काहीतरी गडबड आहे. कोणताही जबाबदार डॉक्टर कधीच इतकी हेवी डोस देत नाही. हे चुकीचं आहे. हे सगळं चुकीचं आहे. त्याच्या आवाजात आता संशय आणि भीती स्पष्ट ऐकू येत होती. या क्षणी समरला इतका मोठा धक्का बसला की त्याला काकूंनी केलेल्या कारस्थानाचं संपूर्ण सत्य समजलं. काकूंनी त्याला जाणून बुजून चुकीची औषधं दिली होती. त्याच्या आरोग्याशी खेळ केला होता. त्याला हळूहळू कमकुवत बनवण्याचा प्रयत्न केला होता. हे आता त्याच्या समोर स्पष्ट झालं होतं. आनंद आणि स्वानंदीनं आपलं म्हणणं खरं सिद्ध केलं होतं. त्यांनी जे काही सांगितलं होतं ते